होईल. शुभम गाडे सर आणि समित जोशी सर या ठिकाणी अंपायर्स आहेत या सामन्यासाठी. तर ॲज अ थर्ड अंपायर अक्षय निर्मल सर काम करणार आहेत. दत्ता पवार आणि त्याच्या सोबतीला रोकडेश्वर स्पोर्ट्स क्लब गोटावडे विरुद्ध रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. या दोन संघामध्ये मॅच होणार आहे. मावळ तालुक्यातील खेळाडू कामशेतचा सुपुत्र दत्ता पवार मैदानामध्ये दाखल होतोय, तर रोटमलनाथ लवळे संघाकडून सोमनाथ गुजरातचा रबाडा आपल्याला बघायला मिळेल. दोन तगडे आयकॉन आहेत, दोघे ऑलराऊंडर आयकॉन आहेत. विशेषतः दत्ता पवारनं गोलंदाजीमध्ये देखील चमक दाखवलेली आहे. फलंदाजीमध्ये तर निश्चित प्रकारे त्याच्या फलंदाजीवरती कोणी संशय घेणार नाही असा फलंदाज आहे तो. आणि आजची अंतिम लढत बक्षीस पात्र फेरीमध्ये हा सामना घेऊन जाणार आहे. 75,000 रुपयाचा सामना. पहिली मॅच, पहिला चेंडू. ओहो, दत्ता पवार बॅकफुटला आला, उचलला चेंडू. 6 धावांची मोहर उमटेल. पहिला चेंडू षटकार. आ गया देखो, आ गया देखो, मैं कैसे छा गया. आज दत्ता पवारनं या सामन्यामध्ये आपली मोहर उमटवताना सुगंध निर्माण केलेला आहे. गुलाबाचा सुगंध त्याने पसरवलेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून सुरुवात करतोय. यावेळेस लोअर फुल टॉस, थोडासा गती कमी केली होती. पुढे येत खेळायचा प्रयत्न होता. चेंडूला स्टिअर केलं. पॉइंटला 1 धाव दत्ता घेतोय. नॉन स्ट्राईक एंडला दत्ता 5 धावा धावफलकावरती आपण बघूयात. माफ करा, 7 धावा. पहिल्या चेंडूवरती 6 होत्या. आकाश केसवड. अनेक वेळा आपण पाहिले की आयकॉन बाद झाल्यानंतर सुद्धा इतर खेळाडूंनी देखील आपली गुणवत्ता दाखवली. या चांगला फटका, लॉफ केला चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. एक टप्पा आतमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आकाश केसवड चौकार खेचतोय. धावफलकावरती 11. अत्यंत सुंदर फटका आहे. सगळीकडे गुलाब आहेत, आता कुठेच काटा नाहीये. सहजपणे हे फटके खेळले जात आहेत. फुल टॉस बॉल, वॉटर स्टॉफ. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावा अडवल्या जातील. तर 5 धावांवरती नाबाद आकाश पोहोचेल. तर 7 धावांवरती दत्ता पवार. धावफलकावर 12. पहिल्या षटकामध्ये सुरुवात निश्चित चांगली होते. फलंदाजी करणारा संघ अर्थातच रोकडेश्वर गोटावडे. पहिला सामना या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातला आपण पाहिला होता. पुढे सरसावत, इनसाइड आउट. दत्ता ऑन फायर. दिमागदार चौकार. 4 रन. सोळा धावा धावफलकावरती. पहिलं षटक. गोलंदाजांची अवस्था खूप कठीण आहे या मैदानामध्ये. सिकंदर भोसले परत एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरून उचललाय. रबाडा तिथे चेंडूच्या मागे अडवेल चेंडूला. 2 धावा दत्ता पवार इथे प्राप्त करेल. आणि पहिलं षटक या ठिकाणी मैदानामध्ये याबरोबरच पूर्ण होईल. धावफलकावरती 18 धावा. चांगली सुरुवात दत्ता पवार आणि आकाश केसवड या दोन सलामीवीरांमध्ये. सुरुवात निश्चित सोपी नसते. कुठल्याही कामाची सुरुवात करणं तेवढंच सोपं नसतं. आज या दोन्ही संघांना चांगला अनुभव आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी 3-3 मॅचेस खेळलेले आहेत. काही वेळेस ठेच लागलेली आहे. विशेषतः रोटमलनाथ लवळे हा जो संघ आहे, हा संघ आजच्या दिवसातला पहिला बाजीराव आहे ज्यांनी हरलेली लढाई बघितलेली नाहीये. पहिला बाजीराव असा एक महान योद्धा होता की त्याने हरलेली लढाई कधीच बघितली नाही. छत्रपती संभाजीराजे असे एक योद्धे होते
की ज्यांनी पराभवाचं तोंड कधी बघितलेलं नाही. पिरंगुट नगरीचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शिवाजी मामा पवळे यांचं आगमन इथे होते. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. रुपेश दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन हमराज मित्र मंडळाच्या वतीनं स्वागत. तर रबाडा एक अनोखी स्टाईल आहे रबाडाची. तुम्ही गोलंदाजी करत असताना बघा, ओहो चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन दिशा दिली चेंडूला. पॉइंट आणि गलीच्या मध्ये चेंडू होता आणि दिशा दिली चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आदर्श गाव आंदगाव नगरीचे आदर्श उपसरपंच सन्माननीय महेंद्र दादा मारणे यांचं आगमन. मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. आपण बघतोय गोलंदाजी करताना अशफाक रबाडाला तुम्ही बघत असाल की तो गोलंदाजी करताना पहिल्यांदा चेंडू हातात उडवतो, तो 2 वेळा कॅच पकडतो आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या हातामध्ये चेंडू घेतो आणि मग टाकतो. तर असे वेगवेगळी स्टाईल असते प्रत्येक गोलंदाजाची, युनिक स्टाईल असते. इथे अशफाक रबाडाची एक वेगळी स्टाईल आहे. याबरोबर इथे चांगला चेंडू आहे. डाव्या हाताने राऊंड विकेट गोलंदाजी. वाईट चेंडू आहे. पहिल्यांदा चेंडू डाव्या हातात असतो, 2 वेळा कॅच घेतल्यानंतर तो चेंडू उजव्या हातात येतो, परत डाव्या हातात घेतो तो आणि मग टाकतो. विशेष म्हणजे असं केल्यामुळं काय होतं की त्याने ग्रीप काय ठेवलेली हे फलंदाजाला लगेच कळत नाही. यस 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 साकू टप्प्याचा चेंडू कव्हरला. अत्यंत सुंदर पंच, दत्ता पवारचा फेवरेट पंच. 4 रन. चौकार इथे मिळेल दत्ता पवारला. 28 धावा धाव फलकावरती. 2 अत्यंत सुंदर चौकार दत्ता पवारला. पहिला चेंडू जो शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडूला फक्त स्टिअर. हॅलो, आकाशचा पहिला चौकार होता. त्यानंतर दत्ता पवारनं कव्हर्सला खूप छान पंच दाखवला. त्यानंतर एक सिंगल घेतली. दोन्ही खेळाडू तुम्ही बघाल की दोघांनी एकमेकांना समन्वय, एकमेकांना पूरक खेळ केलेला आहे. ज्यावेळेस दत्ताने चौकार मारून स्ट्राईक बदललेली असते त्यावेळेस आकाश चौकार मारतोय, पुन्हा दत्ता मारतोय, पुन्हा आकाश मारतोय. दोघेही शांतपणे इथे फलंदाजी करतात. 5 षटकांची मॅच आहे. चांगला चेंडू इथे मैदानामध्ये बघायला मिळेल. 29 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. दुसरं षटक इथे सुरू आहे. रबाडा जे चेंडू निश्चित प्रकारे शॉर्ट ऑफ लेंथ होते तिथे संधी मिळाली फलंदाजांना. 2 चौकार आलेत. या 7 मध्ये आलेला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता तर यास यष्टीरक्षकाकडून निष्ठेल चेंडू हातातून. 1 धाव दत्ता पवारला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 30 धावा. व्हॉट अ स्टार्ट. अगदी झकास सुरुवात या मॅच मध्ये आपण बघतोय. 3 षटक अजून शिल्लक आहे. 2 षटकामध्ये 30 धावा. रबाडाला यश मिळू दिलेलं नाहीये. नेहमीच रबाडांनी आयकॉन खेळाडूंना त्रस्त केलेले आज दिवसभराच्या सत्रामध्ये. मात्र या मॅच मध्ये दोघांनी व्यवस्थितपणे हे षटक पूर्ण केलेले आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये 18 धावा तर या षटकामधून सुद्धा 12 धावा आलेले आहेत. दोन्ही षटक चांगली राहिली. पॉवर प्ले मध्ये 30 धावा रोकडेश्वर घोटावडे संघाच्या खात्यावरती दिसतायत, फलकावरती दिसतायत. रोटमलनाथ लवळे विरुद्ध रोकडेश्वर घोटावडे या 2 संघामध्ये सकाळचा सामना आपण पाहिला होता. रोटमलनाथ लवळे संघाने तो जिंकला होता आणि आज ओळीने सगळ्या मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. 3ही सामने जिंकून 4थ्या मॅच मध्ये रोटमलनाथ संघ दाखल झालेला आहे.
ओळीने त्यांचे विजय. तर रोटमलनाथ संघाकडूनच एक पराभव स्वीकारलेला आहे रोकडेश्वर गोटावडे संघानं. आणि पुन्हा एकदा या दोन संघांचीच मॅच इथे मैदानामध्ये रंगलेली आहे. या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये लढत झाली होती, पुन्हा तीच लढत संध्याकाळच्या सत्रामध्ये. सिकंदर गोलंदाज, उंच फटका दत्ताचा, आकाशामध्ये क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल. वॉडा कॅच, दत्ता पवार बाद होणार आहे. बिग विकेट, मोठा फलंदाज इथे बाद. सुंदर झेल, मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक टिपतोय. फलंदाज चला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्रॉस करायचे. पुढचा फलंदाज कोण आहे, त्याने अगोदरच सेफ्टी गार्ड वगैरे परिधान करून तयार राहा. लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर तिथे पॅड अगोदर बांधून राहावे लागतं. एखादी वेळेस एक एक दिवस फलंदाज बॅटिंग करतात, पण पॅड घालूनच बसावं लागतं पुढच्या दोन फलंदाजांना. इथे आपण देखील सेफ्टी गार्ड घालून तयार राहा, म्हणजे अडचण येणार नाही, पटकन आतमध्ये येता येईल. वेळ वाचवा. ही मॅच आपल्या आग्रहाखातर 5 षटकांची केलेली आहे. मॅच पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं काळजी घ्या. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील सूर्यप्रकाशातच फलंदाजी करता आली पाहिजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर मांडे, आकाश केसवड, सागर मांडे. रोकडेश्वर घोटावडे संघाला सातत्याने या दोन्ही संघांनी दत्त पवार बाद झाल्यानंतर प्रत्येक वेळेस उभारी दिलेली आहे. यस, बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू, थोडासा आत्मविश्वास इथे आता वाढलेला आहे. दत्ता पवारची विकेट मिळवल्यानंतर साहजिकच आहे, त्याची विकेट म्हणजे पेट्रोल आहे. पेट्रोल मिळाल्यानंतर परत एकदा गाडी ताजीतवाने होते. इथे धावायला तयार होते. इथे सुद्धा आत्मविश्वास संच आवाज यायला लागले दादा. जे थांबले होते, दत्ता पवार बॅटिंग करत होता. खराब चेंडू होता, अत्यंत खराब, आणि खरपूस समाचार घेतलाय. लॉंग लेगला 6 धावा मिळतील. सागर मांडेने ठोकला षटकार. षटकाराने खोललं खातं. दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारतोय सागर. 37 धावा धाव फलकावरती तिसऱ्या षटकामध्ये. सिकंदर भोसले, पहिलं यश मिळालं होतं, मात्र पुढे षटकार. तिथे अशफाक रबाड आहे. काय सुंदर कॅच अशफाक कडून, आणि फलंदाज सागर मांडे इथे बाद. दुसरं यश या षटकामध्ये संघनायक सिकंदर. फलंदाज चला ताबडतोब. फलंदाज ताबडतोब चला. दोन फलंदाज इथे बाद झालेले आहेत. आयकॉन दत्ता पवार, त्याचबरोबर सागर मांडे. टंगस्टनची वायर तुटली की दिवा विझतो, मेन संपलं की मेणबत्ती विझते. पण असं होत नाही की सूर्य मावळला तर पुन्हा उद्या उगवतोच. इथे सुद्धा असंच आहे की एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा कुणी जर येतो आणि अजिंक्य क्षितिजावर भरारी मारून जातो. आखूट टप्प्याचा चेंडू, उसळी घेण्याचा प्रयत्न, मात्र बॅटमध्ये कोणतंच कनेक्शन नाही. सिकंदर भोसलेची अत्यंत प्रभावी गोलंदाजी. या षटकामधून धावा आलेल्या आहेत केवळ 7 आणि गडी बाद झाले 2. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. संघनायकाची अफलातून कामगिरी. 3 षटक संपलेले, 37 धावा धाव फलकावरती. शेवटची 2 षटक आता शिल्लक आहेत, आणि रोकडेश्वर घोटावडे संघ इथे मैदानामध्ये प्रतिकार करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा रोटमलनाथ लवळे संघानं केलेलं आहे पदार्पण. यस, बॅडलाईटचं अपील कोणाचंही चालणार नाहीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यांना पाठलाग करायचा आहे धावांचा, त्यामुळे पटकन मॅच आटोपती घ्या. लवकर लवकर चेंडू टाकून घ्या, तुम्हाला व्यवस्थित खेळता येईल. 5 षटकांची मॅच आहे, म्हणजे मोठी मॅच आहे.
उजव्या हाताने राऊंड विकेट यावेळेस गोलंदाज आकाश केसवडचा प्रयत्न आहे, मोठा फटका खेळायचा होता अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटला, एक धाव तिथे प्राप्त होते. धाव फलकावरती 38 धाव आहे, 38 ऑन बोर्ड. गडाचा मुख्य दरवाजा एकदा उद्ध्वस्त केला की बाकीचे बुरुज आपोआप ढासळतात असं म्हणतात. मात्र इथे पुन्हा एकदा बुरुज उभा केला जातो, किल्ला लढवत ठेवला जातो. इथे शानदार फटका, षटकार, 6 धावा येत आहेत. प्रसाद केसवड आकाश केसवड ही जोडी मैदानामध्ये. प्रसादनं षटकार ठोकून खातं उघडलेले त्याचं स्वतःच. धावफलक 44, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांद बिबी प्रमाणे ढासळलेला बुरुज उभा करायचा आणि परत लढायचंय. विकेट पडल्यानंतर येणारा फलंदाज सुद्धा मागे हटत नाहीये. वाह, सुंदर फटका, फ्लिकचा हा फटका होता, ग्लान्स अत्यंत देखना. 4 रन. षटकारा पाठोपाठ इथे मोठा प्रसाद दिला गोलंदाजाला, चौकार. दोन गडी बाद 48 धावा. शहाबुद्दीन खान, कुतुब खान 6 वर्ष लढत होता रामपूरचा किल्ला जिंकण्यासाठी. या उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून तिथे येणार एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र थ्रो वेगवान येतोय. एकच धाव इथे मिळेल प्रसादला. धावफलक 49, 2 बाद 49. चौथ्या षटकामध्ये रोकडेश्वर गोटावडे संघ. फलंदाज आकाश केसवड सलामीचा फलंदाज. आज आकाशनं सुरुवात चांगली केली होती, 8 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवरती नाबाद आहे आकाश. कन्सिस्टन्सी, सातत्यपूर्ण फलंदाजी आकाशची. इथे उंच फटका आणि तिथे रबाड आहे, त्यामुळं झेल सुटण्याची शक्यता बिलकुल कमी आहे. अगदी सुंदर झेल आशपाक रबाडाकडून. फलंदाज क्रमांक 3 इथे होईल बाद. 49 धावा, 3 गडी बाद. रोकडेश्वर गोटावडे. नवीन फलंदाज ओमकार केसवड. एक गेला तर दुसरा लगेच येतोय आणि तोही लगेच त्याच पद्धतीनं पुढे चालू ठेवतोय. छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं होतं, औरंगजेबाला वाटलं की आता स्वराज्य पडणार आहे. संभाजी राजांनी राज्याभिषेक करून घेतला. इथे वाईड चेंडू आहे, वाईड चेंडूची घोषणा. चेंडू आनंदाच्या उन्मादात हवेमध्ये भिरकावला होता. 22ची धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला नाही खेळाडूंनी आणि वाईड चेंडू आहे. एक धाव मिळणार आहे. 50 धावा, अर्धशतक धाव फलकावरती आहे. दत्ता पवार बाद झाल्यानंतर मैदानामध्ये आपण पाहिलं प्रसाद केसवड आणि आकाशने जबाबदारी स्वीकारली. आकाश बाद झाल्यानंतर प्रसाद आणि ओमकार या दोघांनी जबाबदारी आपल्या शिरावरती घेतली. तर आता आपण बघतोय 4 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 50 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50. 5 लाखाची फौज आणली होती औरंगजेबानं स्वराज्य उद्ध्वस्त करायला. संभाजी राजांनी राज्याभिषेक करून घेतला. 9 वर्ष संभाजीराजे लढत होते औरंगजेबाच्या विरोधामध्ये. अजून 9 सल्तनतींविरुद्ध लढले. संभाजी राजांना कैद केलं, त्यांचा वध केला. पुन्हा राजाराम महाराज, त्याच्यानंतर तारा राणी, त्यानंतर शाहू राजे यांनी स्वराज्य सातत्यानं धगधगत ठेवलं. यस, उंच फटका, झेल सुटलेला आहे. जीवदान इथे मिळेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 52 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जितेंद्र गोलंदाजीसाठी तयार. प्रसाद केसवड स्ट्राइक एंड वरती आता पोहोचेल. ओमकार केसवडला मिळालं जीवदान. प्रसादला जीवदान इथे मिळालेलं आहे आणि पहा जीवदानाचा फायदा काय असतो. इथे पुढचा अप्रतिम कॅच सिकंदर कडून झेल टिपला जाईल आणि पुढच्या चेंडूवरती इथे बाद होईल प्रसाद. मोठा फटका जरूर प्रसादनं इथे एक्झिक्यूट केला होता.
मात्र सिकंदर, या सामन्यामध्ये सिकंदरचं षटक अत्यंत प्रभावी होतं. 2 फलंदाज बाद केले, तिथे धावा रोखल्या आणि आता काय सुंदर कॅच घेतलाय. जवळपास तो जिथे उभा आहे तिथून तो 25-30 फूट धावत पुढे आलेला आहे. 30-40 फुटांपर्यंत धावत जात त्यानं मिडविकेटच्या दिशेनं झेल टिपलाय. नवीन फलंदाज अनिकेत केसवड मैदानामध्ये दाखल. जीवदानाचा मोठा फायदा घेता आला नाही इथे प्रसादला. अनिकेत, ओमकार ही जोडी 52 धावा 2-4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक सुरू आहे इथे. जितेंद्र, आखूड टप्प्याचा चेंडू, उंच फटका, तिथे क्षेत्ररक्षक, कॅच होईल आणि अजून एक मोहरा धारातीर्थी पडेल. 5 बाद 52. मार्ग केला स्वर्ग पहिला प्यार ग कावी सरेली सग मार्ग केला स्वर्ग पहिला प्यार. नवीन फलंदाज सिद्धार्थ घोडके. इथे आता पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. खरं तर शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, तोडफोडीचं षटक आहे. इथे या गोष्टी शक्य आहे कारण जोखीम आहे. तर हॅट्रिक जितेंद्रला मिळेल का? 2 फलंदाज लागोपाठ त्यानं बाद केलेत. 5 बाद 52. रोकडेश्वर क्रिकेट संघ घोटावडे. शेवटचे काही चेंडू तर हॅट्रिक बॉल नाही. इथे हॅट्रिकची संधी गमावलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 2 धावा या षटकामधून केवळ. डेथ ओव्हर मध्ये जे हाणामारीचं षटक आहे मात्र ते महामारीचं षटक ठरलेलं आहे. गोलंदाजासाठी जे षटक डेथ ओव्हर असतं त्याचं मरण असतं या षटकामध्ये. मात्र 2 फलंदाज बाद करत हे षटक महामारीचं बनवलेलं आहे जितेंद्रनं. धाव फलकावरती 54. 5 बाद 54. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. सुरुवात चांगली होती 2 षटकामध्ये 30 आणि तिथून पुढे केवळ 24 धावा. आता 25 पूर्ण होत आहेत. मागच्या 18 चेंडू मध्ये 26 धावा आलेल्या आहेत. फलंदाज इथे बाद होईल आणि धाव फलकावरती 56 धावा. 6 गडी बाद हा स्कोर राहिलाय. चला ताबडतोब मैदानाच्या बाहेर या. क्षेत्ररक्षण करणारा संघ, फलंदाजी करणारा संघ, आपण फलंदाज बाहेर येण्याची वाट बघू नका. लगेच मैदानामध्ये या. फील्ड सेटिंग करा. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. लवळे, एक जबरदस्त मॅच आपल्या समोर बघायला मिळणार आहे. खरं तर स्कोअर जास्त मोठा नाही, म्हणजे एकदम रस्ता ओलांडावा एवढा सोपा स्कोअर देखील नाही, किंवा 27चा पाडा पाठ करावा एवढा अवघड पण नाहीये. फलंदाजांना विचारलं तुम्ही 27चा पाडा पाठ केला तर तुम्हाला विजयी घोषित करू, ते म्हणतील नको आम्ही मॅच मध्ये बॅटिंग करू. तर चला लगेचच मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होतील रोटमलनाथ लवळे. 57 धावांचा पाठलाग करताना आणि रोकडेश्वर घोटावडे त्यांना रोखतील, खिंडीत गाठतील, कोंडीत पकडतील. 56 धावांचं रक्षण करताना ते देखील जीवाची बाजी लावतील, प्राणांची पराकाष्ठा करतील, प्रयत्नाची पराकाष्ठा करतील आणि एक अत्यंत सुमधुर मॅच आपल्याला बघायला मिळेल मुळशी करंडक मध्ये. आजच्या 4थ्या दिवसातील अखेरची लढत 2 तगड्या संघांमध्ये, 2 तगड्या फौजांमध्ये ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. चला स्पीड अप करा फलंदाज, चला गाई करा चलो आइए मैदान के अंदर. रबाडा जी जल्दी कीजिए. सलामीवीर दाखल होत आहेत आशफाक रबाडा आणि त्याच्यासोबत संघनायक रोटमलनाथ लवळे संघाचा रोहित सुर्वे. बिनीचे शिलेदार मैदानामध्ये दाखल होत आहेत. 57 धावांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, प्रचंड खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी इथे स्वागत करतो योगेश सावळे सरांचं. थँक्यू. धन्यवाद सर, मनापासून आभार. नमस्कार मंडळी, रामराम सर्वांचं पुन्हा एकदा मुळशी करंडक मध्ये मनापासून स्वागत. रुपेशदादा मारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण पाहतोय
खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा जो तुम्हा सर्वांच्या भेटी आलाय. चौथ्या दिवसातील मानकरी कोण यावरती तमाम प्रेक्षकांच्या नजरा रोखून आहेत आणि नक्कीच मैदानावरती येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर नक्कीच 57 धावांचं आव्हान आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामवीर मैदानावरती दाखल होत आहेत. तर षटक क्रमांक पहिले घेऊन प्रशांत शेळके सज्ज होताना पाहायला मिळतील. घाई करा, वेळ वाचवा. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. देशद्रोही तिदुके कुत्ते, मारोनी घालावे पराते. देवदास पावती फत्ते, यदार्थी संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघासी हल्ल कल्लोळ करावा. मुलुक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी. या भूमंडळाचे थाई धर्म रक्षेचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे नतमस्तक होऊन पुन्हा एकदा घेऊन जाईल मॅच कडे. क्रिकेटचा रंगारंग सोहळा. क्वार्टर फायनलची दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल अशफाक रबाडा यांच्या बॅटवरती परफेक्ट मिडल झालाय. डीप काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत आकाश केसवड. चांगली फिल्डिंग, थ्रो आहे सुरेख, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. आणि याचबरोबर संघाचा धावफलक अकाउंट उघडलं गेलंय. 2 धावा नक्कीच मैदानामध्ये ज्या पाहायला मिळतात. यस, टाइमर ऑन केलेला आहे सर. घाई करा मित्रांनो, वेळ वाचवा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. याचबरोबर जसा आलाय तसा भिर 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 भिरकावलाय. अशफाक रबाडाच्या बॅट मधून येतोय अफलातून षटकार. 6 धावा. बहुत ही बढ़िया स्ट्रोक अशफाक के बल्ले से. हालांकि फ्लाइट थी गेंद में ज्यादा. फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक. ओहो हो, जजमेंट चुकलंय आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय कॅच मिस झालाय. जीवन दान दिलं गेलंय मैदानामध्ये. अशफाक रबाडा आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम गुजरात. आणि नक्कीच पहिल्या बॉल वरती 2 धावा खरं तर आल्या. त्यानंतर षटकार, त्यानंतर एक सिंगल. वय वर्ष केवळ 22 असणारा खेळाडू, ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळाडूला आपण खेळताना पाहतो. नक्कीच गुजरात मधून दूरवरचा प्रवास करून खरं तर या मुळशी तालुक्यामध्ये आलाय. लवळे संघाकडून जबरदस्त गोलंदाजी या अगोदर केली. आता फलंदाजी करून मला जिंकायची, मॅच जिंकायची, ही जबाबदारी अशफाकच्या खांद्यावरती असेल. काल खरं तर गोवा या राज्यामध्ये ते खेळत होते. नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यातील भरे गावामध्ये. याचबरोबर पुन्हा एकदा मैदानावरती थोडीशी गती कमी ठेवली या बॉलवरती. मिड ऑनला चेंडू जाईल. ओमकार किसवडची चांगली फिल्डिंग, सिंगल येते आणि धावफलकावरती वाढ. 10 धावा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. न भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा हा सोहळा. पाहूया याची देही याची डोळा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलाय मुळशी करंडकाचा सोहळा. गोलंदाज तयार. पहिल्या ओव्हर मध्ये यावेळेचा बॉल कव्हरच्या डोक्यावरतून ठोकलाय. एक पॉवरफुल कडक बेधडक हा चौकार. 4 धावा. चौकार येतोय धावफलकावरती. 14 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस देखील मैदानावरती बॅटचेस फाईन लेगला क्षेत्ररक्षक. प्रयत्नांचा हात अपुरा पडलाय आणि क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू मात्र सुसाट वाराच्या वेगानं झालाय फरार. सीमारेषेच्या आरपार येतोय ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात त्या तब्बल 18. फिल्डिंग मध्ये चूक झाली शेवटच्या बॉलवरती. चेंडू अडणं गरजेचं होतं परंतु तिथे चेंडू निसटला आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 18. शेवटचे 24 चेंडू. 39 धावांची गरज. घाई करा, वेळ वाचवा. षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. आदित्य शेळके रुकुडेश्वर क्रिकेट क्लब घोटवडे टीम साठी विकेट टेकर म्हणून पुढे आलाय. तर समोर या अगोदरच्या खरं तर बॅक टू बॅक 3 सामन्यांचा हिरो
ठरलेला रोहित सुर्वे नक्कीच तुम्हाला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. रोहित सुर्वेसाठी बक्षीस असणार आहे. लागोपाठचे 3 षटकार रोहितनं जर ठोकले तर नक्कीच महेश भाऊ गावडे युवा मंच यांच्या माध्यमातून बक्षीस असेल रोख रक्कम 2000 रुपयांचं. रोहित सुर्वेनं या अगोदरच्या 3 मॅचेस मध्ये फलंदाजी केली आहे. लवळे संघासाठी सातत्यानं कन्सिस्टन्सी मध्ये रन बनवणारा खेळाडू रोहित सुर्वे आहे. आज प्रेक्षकांची मन जिंकली रोहितनं. याचबरोबर पहिला बॉल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून मुख्य समालोचन कक्ष मुळशी करंडकाला सलामी देणारा हा येतोय एक ब्रँडेड अफलातून दर्जेदार षटकार. चोवीस धावा धावफलकावरती रोहित सुर्वे मागची मॅच जिथून संपवली मित्रांनो तिथूनच सुरुवात केली. आज खाईन तर तुपाशी नाही तर रुपाशी रोहित सुर्वे फक्त षटकार चौकारांची भाषा बोलतोय. समोर आदित्य शेळके. हो यावेळेचा बॉल पॉइंटला कटवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. केवळ एक सिंगल येते आणि या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. निश्चित षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. माननीय रुपेशदादा मारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चालू असलेला क्रिकेटचा सोहळा. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. मुळशी तालुक्यामध्ये खरं तर मित्रांनो क्रिकेटची स्पर्धा भरवायची आणि या स्पर्धेचं प्लॅनिंग खरं तर बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं. सरपंच उपसरपंच वांजळे माळेगावच्या स्पर्धेमध्ये खरं तर ही स्पर्धा अनाऊन्स केली गेली. रुपेशदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही खरं तर मोठी तालुक्यामध्ये खरं तर सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा भरवणार आहोत असं आश्वासन खऱ्या अर्थानं रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन आणि खऱ्या अर्थानं मुख्य आयोजकांनी दिलं. हो याचबरोबर बॅटची इनसाइड एज एस्ट्यांच्या पाठीमागे डीपी आहेत. कुठल्या प्रकारची धाव घेतली जाणार नाही. नक्कीच मैदानावरती डॉट बॉल येतोय. अमृतदादा मारणे आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर निश्चितच माझे अध्यक्ष अमराज मित्र मंडळ सागरभाऊ हुलावळे आणि स्पर्धेच्या मुख्य आयोजकांमध्ये निश्चितच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मुळशी टेनिस क्रीडा असोसिएशनचे असणारे माजी कार्याध्यक्ष आणि उद्योजक किरणदादा यनपुरे, रोहिदासजी गोंते, राजेंद्रजी पवार, अमोलजी तापकीर, सचिन भाऊ ताकवले, किरण भाऊ पडवळ, अतुल भाऊ ससार आणि रोहित दादा शिंदे, निखिलजी साळुंके यांच्या माध्यमातून केली गेलेली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. याचबरोबर हाफ ट्रॅकर उडवला बॉल मिड विकेटला. अस्पाक रबाडाच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत षटकार. आणि नक्कीच ज्यासाठी खर तर या क्रिकेटच्या स्पर्धेचा अट्टास आहे खर तर निमित्त आहे रुपेशदादा मारणे यांचा वाढदिवस. ओ रिव्हर्सचा स्ट्रोक खेळायचा होता. स्टान्स घेतला होता. पोझिशन मध्ये आले होते. नॉन स्ट्राईकला डायरेक्ट हिट. पाहूया पंचांचं म्हणणं काय असेल. वाईट बॉल आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय नक्कीच पाठवलाय परंतु रोहितला विश्वास आहे नक्कीच ते हात करतायत मी सेफ असेल. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. धावबाजसाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टेक्नॉलॉजी आहे महत्वाची मॅच आणि नक्कीच तिसऱ्या पंचांचा वापर केला जातोय. चर्चा करत होतो मित्रांनो स्पर्धेचं औचित्य दरम्यान पंच कळवत आहेत फलंदाज नॉट आउट आहेत. फलंदाज सेफ असेल. याचबरोबर वाईट बॉल नक्कीच आहे. वाईट ऑनफिल्ड पंचाने दिला होता फक्त रिव्ह्यू खरं तर रनआउट साठी होता. वाईट बॉल येतोय धावफलकावरती 32 धावा 20 चेंडू आणि 25 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानावरती. अस्फाक याचबरोबर हुक केलाय बॉल आणि पाठवलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. एक सक्सेसफुल क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. प्रत्येक आयकॉन प्रत्येक खेळाडू प्रत्येक टीम या स्पर्धेचं कौतुक करताना पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. आदित्य शेळके हा गोलंदाज या अगोदरच्या मॅच मध्ये नक्कीच हिरो ठरला होता परंतु या मॅच मध्ये भरपूर महागडा ठरलाय आणि हिरो होत आहे त्या मॅच मध्ये अस्पाक रबाडा.
19 चेंडू आणि 21 धावेंची गरज. मुळशी टेनिस क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत सुरू असणारा क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा मुळशी करंडक 2025. हो, परत एकदा बॉल हवेत, फटका फसला आकाश केसवड, चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. नक्कीच या चेंडूवरती सिंगल येते. या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाले 37. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 20 धावा. मुळशी करंडक ही स्पर्धा मित्रांनो संपल्यानंतर मध्ये 2 दिवसाचा गॅप आणि 17 तारखेपासून चलो लवळे आणि लवळेच्या या भव्य दिव्य क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं श्रद्धांजली चषक ही स्पर्धा मुळशी टेनिस क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत सिकंदरजी भोसले आणि संपूर्ण लवळे टीमच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटी येणार आहे. पहिलं बक्षीस असेल तब्बल 1,21,000 रुपयांचं आणि त्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला आयकॉन, जे नक्कीच ऑल इंडिया ओपन आयकॉन घेण्याचं निश्चितच त्या ठिकाणी संधी जरूर असणार आहे. एका पाठोपाठ एक होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा, नक्कीच श्रद्धांजली चषक लवळेची स्पर्धा पार पडल्यानंतर लगेचच याच मैदानावरती तालुका क्रीडा संकुल भरेवरती पिरंगुट करंडक 2025 ही स्पर्धा संपूर्ण मुळशीकरांच्या भेटीला येईल. आणि पिरंगुट करंडक संपल्यानंतर त्यानंतर लगेचच पुढची स्पर्धा असेल कैलासवासी पैलवान विक्रम पारखी यांच्या स्मरणार्थ. खर तर मान ग्रामस्थांचं काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मानचं देदीप्यमान नियोजन, ती देखील 1 लाखाची स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला अजून देखील स्पर्धा आहे, परंतु सध्या मॅच कडे घेऊन जाईल. 18 चेंडू 20 धावेंची गरज. भरपूर स्पर्धा, एका पाठोपाठ एक. रिव्हरचा स्ट्रोक, यावेळेस नो चान्स आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. विजयाची चाहूल देणारा हा चौकार नक्कीच मैदानावरती पाहायला मिळेल. डीजेला थांबवेल, आणखीन स्पर्धा अनाऊन्स करायच्यात. खर तर मानची स्पर्धा झाल्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये मानाचा मुळशी करंडक हरिभाऊ पाडळे आणि टीम 1,55,000 ती मानाचा मुळशी करंडक संपूर्ण मुळशीकरांच्या भेटीला येणार आहे. गोलंदाज तयार. दरम्यान फोन वाजलाय, हुकुमवरतून फोन आलाय मित्रांनो. दरम्यान मॅच कडे घेऊन जाईल आणि याचबरोबर चेंडू मैदानावरती जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडू 10 धावेंची गरज. मुळशी तालुका पुणे जिल्ह्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे मित्रांनो. नक्कीच हळूवारपणे सिंगल घेतले, एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती 48 धावा, 15 चेंडू 9 धावेंची गरज. मानाचा मुळशी करंडक संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून चालू होईल सरपंच चषक हिंजवडीची स्पर्धा तमाम क्रीडा रसिकांच्या भेटी देणार आहे. 1 लाखाचं पहिलं बक्षीस त्याही स्पर्धेमध्ये असणार आहे. मुळशीतील मित्रांनो आतापर्यंत जितक्या स्पर्धा या 2-3 सीझन मध्ये पार पडल्यात, हो नो बॉल आणि या नो बॉल वरती स्लॉग स्वीप रोहित सुर्वेच्या बॅट मधून आलाय ताकदवर तडाखा. पंचांचा इशारा आलाय, हा षटकार असेल. फिल्डिंग मध्ये बऱ्याचशा चुका. आता संपूर्ण रुकडेश्वर क्रिकेट क्लब घोटवडे टीम गोंधळून गेले. पंचांचं सुरेख काम, तीनही पंचांचं विशेष कौतुक आहे. 15 चेंडू 2 धावेंची गरज. आणि मित्रांनो मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भूकंपकरांचं देखील बारदार नियोजन. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भूकंप मुळशी तालुक्यातील नक्कीच आगळी वेगळी संकल्पना बक्षीस असणारी मोठी क्रिकेटची स्पर्धा भूकंपचे देखील तमाम मुळशीकरांच्या आणि टेनिस क्रिकेटच्या हात्यांच्या भेटीला येणार आहे. याचबरोबर परत एकदा चेंडू बिहाइंड द विकेट. या चेंडूवरती मिळते 1 धाव. रोहित सुर्वेनं मॅच खर तर फिनिश करणारा इथे अशफाक रबाडा यांच्यासाठी संधी दिली, कारण मॅच त्यांनी मारली मित्रांनो. पायसे 6 मारून जिंकवली. सिकंदर भोसले यांच्या वतीनं 1,000 रुपये. अगर छक्का लगा के मैच जिताते हैं अशफाक तो उनको 1,000 रुपये का इनाम दिया जाएगा. जी हाँ, यावेळेस बिग हिटचा प्रयत्न आहे. रन घेण्यासाठी नक्कीच अशफाक रेडी नव्हते, परंतु रोहितला घाई झाली सेलिब्रेशनची. आणि याचबरोबर बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा संघ रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. अभिनंदन.
चला लगेचच या ठिकाणी दोन्ही टीम्स एकमेकांना शेक हँड्स करा. जबरदस्त मॅच मैदानावरती पाहायला मिळाली आणि अखेर मित्रांनो खऱ्या अर्थानं लवळे संघाची प्रतीक्षा संपली आहे. या सीझनला ते पोहोचतायत सेमीफायनल मध्ये. मुळशी तालुक्यातील सर्वात मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं लवळे संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये आणि नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, क्वार्टर फाइनल का हीरो, प्लेयर ऑफ द मैच अशफाक रबाड़ा. 13 गेंदे 40 रन, मैन फ्रॉम गुजरात. अशफाक यहाँ पर प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड उन्हें दिया जाएगा और उसी के साथ प्लेयर ऑफ द डे भी अनाउंस किया जाएगा. और प्लेयर ऑफ द डे के लिए है एक बहुत ही बेहतरीन, शानदार, चमकदार स्पोर्ट्स सायकल. आणि आजच्या दिवसातील दिवसाचा राजा, प्लेयर ऑफ द डे मुळशी करंडक 2025, चौथ्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे